माझं प्रतापराव निंबाळकरांशी लग्न झालं आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं एखादं सुकलेलं पान त्या वाऱ्याच्या गिरगिरण्यानं गोल गोल फिरत दूर जाऊन पडावं, तशी मी या निंबाळकरांकडे येऊन पडलेली होते. त्या दिवशी मी आणि पारुल एकमेकींच्या खूप जवळ आलो होतो. मी पारुलला विचारलं की पारुल, तुझं घर कुठे आहे, तुला आईवडील आहेत का? तेव्हा ती माझे केस विंचरून केसांची वेणी घालत कडवट्टपणे म्हणाली, सोने, मला घरच नाही आहे. माझ्या सावत्र आईने 4 पैशाकरता एका म्हाताऱ्याच्या गळ्यात मला बांधलं. तो आटोपला आणि त्याच्या पोरांनी आणि सुनेनी मला घराबाहेर काढलं. नंतर माहेरी गेलेल्या मला सावत्र आईने इथे आणून विकलं. विकलं म्हणजे सोने, ती मोठ्या मालकीणबाईला म्हणाली, हिचे काय ते रुपये मला आत्ता द्या, त्या पगाराची वगैरे भानगड मला नको आणि मरेपर्यंत या घोडीला इथेच ठेवा. आणि ती काही रुपये घेऊन माझ्याकडे वळूनसुद्धा न बघता निघून गेली होती. नंतर सोने, मी इथेच राहिले. आता ह्या गोष्टीला फक्त 2 महिने झालेत. पण खरं सांगू का सोने, मी इथे मावशीबरोबर फार सुखात आहे. तुला कल्पना नाही आहे बाहेरचं जग किती वाईट आहे. तशी मी पारुलला म्हणाले, पारुल, अगं ती मावशी जरा वेडी आहे. तरी तिला ह्या निंबाळकरांनी स्वयंपाकाला का ठेवलंय ग? हे ऐकून पारुल आश्चर्यानं म्हणाली, तुला सुद्धा मालकीणबाईंनी मावशीबद्दल असंच सांगितलंय? आणि ती मला म्हणाली, सोने, तू जरा आतल्या खोलीत चल. आम्ही त्या लहानशा खोलीत आल्यावर मात्र पारुल जरा घुटमळत म्हणाली की सोने, मला तुला एक विचारायचं आहे. मी हसत म्हणाले, अगं एक काय, तुला 100 प्रश्न विचारायची परवानगी आहे. तेव्हा ती जरा भेदभीत म्हणाली, सोने, तुझं लग्न मालक प्रतापरावांशी झालं तरी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही आणि या हवेलीत तुला असं वेगळं का ठेवलंय ग? त्यावेळी मी पारुलला माझा जन्म, माझी अशुभ कुंडली, माझा मृत्यूयोग, नंतर माझं झालेलं लग्न आणि तो नंतर होणारा मंगळसूत्र बांधण्याचा विधी हे सगळं सांगितलं आणि म्हणाले की पारुल, लग्नापूर्वी आमच्या सगळ्यांची ही निंबाळकर मंडळी फार अगत्यानं वागत होती, पण नंतर मी इथे आले ना पारुल, तर त्या सगळ्यांचं माझ्याशी वागणंच बदललं आहे. मी जरा काही बोलले की ती माणसं सरळ मला मारायलाच धावतात, शिव्या देतात. आणि पारुल, मला सुद्धा माहिती नाही आहे त्या माणसांनी मला या हवेलीत का आणून ठेवलं आहे. पण माझ्या 6 देवपूजा आटोपल्या की ही मंडळी माझ्या माहेरच्या मंडळींना इथे आणणार आहेत. नंतर मी पारुलला सगळं माझ्या घराबद्दल, त्या बकुळ रानाबद्दल, माझ्या मुक्या सोबत्यांबद्दल सगळं काही सांगितलं. फक्त त्या योगिनी पूजेबद्दल मी काहीही बोलले नाही. त्यावेळी माझं बोलणं ऐकून पारुल म्हणाली, सोने, तुझं घर फार छान असेल ना गं? मी तिला म्हणाले की तुला कधीतरी माझ्या घरी घेऊन जाईन. तशी तू माझी मंडळी इथे आली की त्यांना बघशीलच, पण मी तुला एकदा राजापूरला आमच्या घरी घेऊन जाईन. मग तू प्रत्यक्ष बघ ना माझं घर किती छान आहे. पारुल म्हणाली की मी जरूर येईन तुझं घर बघायला. पारुलला माझी जन्मकहाणी ऐकून खूप वाईट वाटलं होतं. ती मला नंतर बाहेर घेऊन येत म्हणाली, सोने, ह्या जगात दुःख नसतं, फक्त सुखच असतं, तर किती बरं झालं असतं की नाही. मी पलंगावर बसले आणि म्हणाले, वेडाबाई, दुःख आहे म्हणून सुख आहे. या जगाचा व्यवहार नीट चालायला एका गोष्टीची नाही, 2 गोष्टींची गरज असते. आणि मी आजीची नक्कल करत म्हटले, म्हणजे बघ पारुल, या जगात प्रत्येक गोष्ट ही जोडीजोडीनं पूर्ण होते. म्हणजे बघ आता, उन्हाळा आहे म्हणून पावसाळा आहे, थंडी आहे म्हणून उष्णता आहे, सूर्य आहे म्हणून चंद्र आहे. अगं म्हणूनच सुखाबरोबर दुःख आहे. या जगात फक्त सुख असून नाही चालत, त्याला दुःखाची सुद्धा जोड लागते. आपण फक्त त्या त्या परिस्थितीला तोंड देऊन तसं तसं वागायला शिकायचं म्हणजे झालं. तशी माझी ही ज्ञानेश्वरी ऐकून पारुल म्हणाली, सोनी, खरंच किती छान बोलतेस ग. मी तिला म्हणाले, पण काय ग पारुल, तू त्या कार्तिकबाईबद्दल म्हणजे मावशीबद्दल काय म्हणत होतीस? तेव्हा पारुलने बाहेर जाऊन आजूबाजूला बघितलं आणि ती आत येऊन माझ्याजवळ पलंगावर बसली आणि हलकेच म्हणाली, हे बघ सोने, मी जे काही सांगते ते कधी कोणाला सांगू नकोस, अगदी तुझ्या घरच्या मंडळींना सुद्धा सांगू नको, नाहीतर तुला माहितीच आहे त्याचा परिणाम काय होईल तो. मी तिला म्हणाले, हे बघ पारुल, तुला वाटतंय तसं मला या निंबाळकरांबद्दल काही आपलेपणा नाही आहे. खरं तर ती माणसं मला आवडतच नाहीत. अगं ते धनाजीराव आणि प्रतापराव दारू पितात, सिगरेटसुद्धा ओढतात.
अगं मी इथे आले ना त्यावेळी ते माझ्या माणसांना नावं ठेवत त्यांनी सरळ माझ्या थोबाडीत मारली. हे सगळं मी माझ्या बाबांना सांगणार आहे. तशी पारुल आपलं तोंड माझ्याजवळ नेत म्हणाली, सोने, त्या मावशीबाई आहेत ना, या स्वयंपाकीणबाई नाही आहेत बरं का, तर त्या मोठ्या मालकीणबाईंच्या आई आहेत. मी आश्चर्यानं म्हणाले, काय सांगतेस पारुल? अगं आपल्या सख्या आईला कोणी स्वयंपाकीणबाई म्हणेल का? पारुल म्हणाली, सोने, मावशीनी हे मला स्वतः सांगितलंय. त्याचं काय झालं होतं, मावशींना तुझी सासू झाल्यावर 1 वर्षानं त्यांचे पती वारले होते. त्यामुळे त्या एका अनाथाश्रमात स्वयंपाकीण म्हणून कामाला लागल्या आणि तिथेच आपल्या मुलीला घेऊन राहायला लागल्या. तुझी सासू तिथेच 7वी शिकली. पुढे एकदा तुझे सासरे धनाजीराव या अनाथाश्रमातल्या काही कार्यक्रमाला आले होते. त्यांना तुझ्या सासूबाई आवडल्या. म्हणजे तुझ्या सासूबाईंनीच ते जुळवलं म्हणणार. पण त्यावेळी त्यांना लग्नापूर्वी दिवस गेले आणि तुझ्या सासऱ्यांनी तुझ्या सासूबरोबर लग्न करायला साफ नकार दिला होता. पण त्यावेळी तो संपूर्ण अनाथाश्रम तुझ्या सासूच्या पाठीशी उभा राहिला, कारण आणखी एका अनाथ मुलाला त्यांना जन्माला घालायचं नव्हतं. मग पुढे अनेक भानगडी झाल्या, हे लग्न झालं. नंतर नाईलाजानं त्यांना आपल्याबरोबर आपल्या आईला सुद्धा इथे आणायला लागलं. परंतु आपल्या मुलीशी असं वागलेल्या आपल्या जावयाशी मावशीबाई कधी बोलल्या नाहीत. त्यात तुझ्या सासूला त्या निंबाळकर झाल्यावर मावशी आपली आई आहे हे सांगायची सुद्धा लाज वाटायला लागली. त्या आपल्या भूतकाळाची फार घृणा करायच्या आणि परिणामी त्या आपल्या आईला त्यांची स्वयंपाकीण म्हणूनच सांगायला लागल्या. मी म्हणाले, पारुल, हे त्यांना माहिती आहे का गं? पारुल म्हणाली, हो, त्यांना ते माहिती आहे. पण आपण इथे राहतो तर काम करून खावं म्हणून त्या दिवस रात्र आपल्या मुलीचं माझघर सांभाळत बसतात. त्या राहतात सुद्धा नोकरांच्याच खोलीत आणि सध्या मी त्यांच्याबरोबर राहते. तशी मी तिला म्हणाले की त्या भानुमतीबाईबद्दल तुला माहिती आहे का गं काही पारुल? ती म्हणाली, माहिती नाही, पण मला ती बाई अर्धवट वाटते. जरा काही झालं तर सरळ आम्हाला पेला नाही तर चमचा उचलून मारते ती. मी तिला विचारलं की इथे नोकर माणसं किती आहेत? तर ती म्हणाली, इथे मी, मावशी, विमल एवढ्याच आहोत. चंदा आणि मनीषा त्या गावात राहतात. फक्त काही काम असलं की त्या इथे येतात, पण त्या इथे कधी रात्री मुक्कामाला राहत नाहीत. सोनी, या जुन्या हवेलीबद्दल अनेक अफवा आहेत बरं का. निंबाळकरांबद्दल गावमत काही चांगलं नाही आहे. मी कधी बाजारहाट करायला गावात जाते तेव्हा मला गावकरी अनेक प्रश्न विचारतात, पण मी कोणाला काही सांगत नाही. सोने, अगं मला तुझ्या सासरच्या माणसांबद्दल विशेष काही माहितीच नाही, तर मी गावकऱ्यांना काही कर्म सांगणार का? मी म्हणाले, पारुल, जी माणसं दारू पितात, सिगरेट ओढतात, बाई माणसावर हात टाकतात, ती माणसं वाईटच असतात आणि ह्या तिन्ही गोष्टी ही निंबाळकर माणसं करतात म्हणजे ती वाईट असणार. तशी पारुल काहीतरी आठवण म्हणाली, सोने, तुला माहिती आहे का, अंजन गावात 1 वर्षापासून लहान मुलं, बायका, तरुण माणसं नाहीशी होत आहेत. अगं मी इथे येण्यापूर्वी इथल्या 4 नोकराण्या एका पाठोपाठ एक नाहीशाच झाल्या होत्या असं मावशी मला सांगत होती. मी म्हणाले, अगं हे निंबाळकर माणसं तर काही करत नसतील ना. आम्ही दोघी बोलत असताना आमच्या उघड्या दारातनं भानुमतीबाई धावत आत आली. त्यांनी पारुलला केसाला धरून मारायला सुरुवात केली. मेले काळतोंडे, तिथे आमच्या चहाचा खोळंबा केलास आणि इथे गप्पा मारत बसली आहेस? तसं पारुल चुकले बाईसाहेब असं म्हणून तिथून जीव घेऊन पळाली. पारुल गेली आणि भानुमतीबाई एखाद्या वेताळासारख्या माझ्यावर झपाटल्या होत्या. त्यांनी एकदम माझे केस धरले, माझं डोकं त्या मोठ्या पलंगावर आपटायला सुरुवात केली. त्या ओरडत होत्या, अगं मेले कुत्रे, त्या पारुलशी काय बोलत खिदळत होतीस गं? मला तुला पाहिलं ना की त्या रांडेची आठवण येते. ती कुत्रीसुद्धा तुझ्यासारखी सुंदर होती आणि आमचं हे ते अर्धवट कार्टं माझ्या पदरात घालून तिच्याबरोबर मौज मजेत दिवस घालवत होते. त्या संतापानं पाय आपटत ओरडल्या, तो प्रत्येक दिवस, ती प्रत्येक रात्र मला अजून आठवतीये. मी ह्यांच्या येण्याची वाट बघत दुःखानं रडत तळमळत असायची आणि हे तिला घेऊन त्यावेळी शृंगार रसात डुंबत असायचे. देवा देवा, त्या प्रत्येक क्षणी मी अक्षरशः मरणाच्या यातना भोगल्या होत्या. त्यावेळी मी माझे केस सोडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्याकडे बघत होते तर त्या अक्षरशः संतापानं वेड्यापिशा झाल्या होत्या. त्यांच्या तोंडावरचे ते हिंस्त्र भाव बघून मला त्यांची भयंकर भीती वाटायला लागली.
एखादा माणूस रागानं इतका वेडा होतो हे मी पहिल्यांदा बघत होते. त्यांनी माझे केस सोडून मला पलंगावर लोटून दोन्ही हात वर करून आपलं तोंड माझ्याजवळ आणून आपले डोळे इथे तिथे फिरवत त्या किंचाळल्या, "तुला माहिती आहे अवधसे मी काय केलंय?" मी घाबरून म्हणाले, "काय केलं?" तशा त्या खदाखदा हसत ओरडल्या, "मी त्या दोघांच्या मद्यात बेशुद्धीचं औषध घालून त्यांना या हवेलीत आणलं आणि त्यांचे हात पाय तोडून कापून त्यांना तिथल्या तळघरात फेकलं. मी दाखवलं त्या षंढ माणसाला मी काय करू शकते. ते दोघं 2 दिवस तिथे माझ्यासारखे तळमळत जिवंत होते आणि त्यावेळी मी मात्र वर उभी राहून त्यांच्याकडे बघून हसत टाळ्या मारत नाचत होते. आणि मग त्या मला मारण्यासाठी काही मिळतंय का म्हणून इथे तिथे पाहायला लागल्या. माझ्या लक्षात आलं की आता आपली धडगत नाही, या बाईचं आपल्या मनावरचं नियंत्रण सुटलंय. घाबरलेल्या मला वाटलं या बाईपेक्षा आमची वेडी यमी 10 पटीनं परवडली. मी हलकेच उठले. त्यांना बोलण्यात गुंतवण्यासाठी दाराकडे सरकत म्हणाले, "अहो मग धनाजीराव निंबाळकर तुम्हाला काही बोलले नाहीत का?" तशा त्या एकदम ताठ उभ्या राहत आपलं पातळ एकदम वर उचलून आपले पाय पसरून ओरडल्या, "तो षंढ मला काय बोलणार? तो इथे माझ्या पातळात शिरून बसला." मला भयंकर लाज वाटली होती. मी दाराकडे हळूहळू सरकत पळालेच होते की त्यांनी धावत येऊन माझे केस घट्ट धरले आणि मला वाटेल तशा त्या मारायला लागल्या. तशी मी जोरात पारूल पारूल करून ओरडत असताना तिथे पारूल, सासूबाई, धनाजीराव आले. आल्या आल्या धनाजीरावांनी भानुमतीबाईला घट्ट धरलं तरी त्या ओरडत होत्या, "सोडा मेली परत जिवंत झाली आहे, माझ्या उरावर बसायला आली आहे, आता मी तिला ठार मारणार आहे." आणि धनाजीरावांनी त्यांना ओढत ओढत खोलीतनं बाहेर नेलं. मी थरथर कापत सासूबाईंना म्हटलं की "अहो हा काय प्रकार आहे?" त्या म्हणाल्या, "भानू इथे तुझ्याजवळ आत्ता काही बडबडली का?" मी मुद्दाम म्हणाले की "नाही, त्या आल्या आणि मला मारायला लागल्या." तसं त्यांनी हुश्य म्हणून पदरानं कपाळावरचा घाम पुसला आणि पलंगावर बसत म्हणाल्या, "अगं आमची भानू अकाली विधवा झाल्यापासनं कधी कधी असं वागते. तू नको तिच्या वागण्याकडे लक्ष देऊ. बरं झालं मला या पारुलने येऊन सांगितलं ते, नाहीतर आज तुझी काही धडगत नव्हती." ते एकदम उठले आणि म्हणाले, "अगं बाई हे गेले वाटतं, पारुल हिला चहा आणून दे." आणि आपलं ढोंगण गदा गदा हलवत त्या पळत सुटल्या. पारुल माझ्याजवळ येऊन म्हणाली, "सोनी त्यांनी तुला खूप मारलं का गं?" मी शहारून म्हणाले, "पारुल अगं ती बाई अक्षरशः वेडी आहे." पारुल म्हणाली, "सोने तुला अगोदरच बरं नाही आहे, तू थोडी विश्रांती घे, मी तुझ्यासाठी चहा आणते आणि काहीतरी खायला आणते." आणि पारुल निघून गेली. मी भानुमतीबाईच्या बोलण्याचा विचार करत एकटीच बसून राहिले होते. मला त्यावेळी वाटत होतं की मी कसल्या लोकांमध्ये येऊन पडली आहे. आमच्या घरचे संस्कार फार वेगळे होते. त्यावेळी अंगणात खड्डा खणून आमच्या बालमनाला सांभाळणाऱ्या माझ्या बाबांचं मला फार कौतुक वाटलं होतं. पण मी ठरवलं की या भानुमतीला जास्त डोक्यावर बसू द्यायचं नाही, तिला एकदा आपला इंगा दाखवायचा. तिला काही भानुमती करायची असेल तर ती निंबाळकरांकडे कर ना म्हणावं. मी काय इथे सगळ्यांचा मार खात राहणार नाही. मी हे आपल्याशी पुटपुटत असताना पारुल चहा, शिरा, बेसन वड्या घेऊन आली. त्यावेळी मला ती जरा चिंताग्रस्त वाटली. तिच्या एका गालावर माराचे वळसुद्धा होते, डोळे रडवेलेले होते. मी उठून तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, "पारुल अगं काय झालं?" तशी ती खाली बघून चहाचा तबक ठेवत म्हणाली, "सोने काही नाही, माझी चिंता करू नकोस तू." मी शपथ घातली तिला तेव्हा तिने मला सांगितलं की ती इथून चहा आणायला गेली तेव्हा सासूबाईंनी तिला दिवाणखान्यात बोलवलं होतं. तिथे धनाजीरावांनी आणि प्रतापरावांनी मी तिच्याशी काय बोलत होते हे तिला विचारलं, पण तिने काही सांगितलं नाही. आम्ही जेवणाचंच बोलत होतो असं तिने सांगितलं. मग प्रतापरावांनी आणि धनाजीरावांनी तिला चांगलं बडवून पुन्हा आपली पायरी विसरू नकोस हे बजावलेलं होतं. हे ऐकून मला त्या सगळ्या निंबाळकरांचा प्रचंड राग आला. आम्ही काय इथे जनावरं नव्हतो उठता बसता आम्हाला असं बडवायला. मी पारुलला एवढंच म्हणाले की "पारुल एकदा माझे बाबा येऊ देत ग इथे, मग मी या निंबाळकरांकडे बघते." माझं चहापान आटोपल्यावर लगेच पारुल ते चहाचा तबक घेऊन खाली गेली. मी त्या मोठ्या खिडकीजवळ जाऊन माझ्या त्या घराचा विचार करत उभे राहिले होते. त्या दुपारी न जेवता मी झोपून राहिले. मी उठले तर कधी संध्याकाळ झाली मला कळलंच नाही.
संध्याकाळी साधारण 7 वाजता पारुल जेवणाचं ताट घेऊन आली तेव्हा मी माझ्या खोलीतल्या समया लावल्या होत्या. माझी शुभंकरोतीसुद्धा म्हणून झाली होती. पारुलने ते मोठं ताट माझ्या टेबलवर ठेवलं. मी पाहिलं ते ताट नाना पदार्थांनी गच्च भरलं होतं. ताटात वरण भात, सांज्याच्या पोळ्या, शिकरण, बटाटा, मुगाची भाजी, चण्याची उसळ, पोळ्या, अननसाचा मुरंबा, बुंदीचे लाडू, पापड, लोणचं, चटणी सगळं भरलेलं होतं. हे बघून मी पारुलला म्हटलं, पारुल, हे असं बकासुराला आणल्यासारखं जेवण मला आणू नको ग. एक पोळी आणि थोडी भाजी असली की मला पुरे. पारुल, मला ना खूप वेळा मी एवढी मोठी झाले तरी माझी आजी कधी मी हट्ट केला की भरवायची. पारुलनी ते मोठं ताट पुढे ओढलं आणि मला भरवायला सुरुवात केली. माझे डोळे अश्रूंनी भरले तेव्हा ती म्हणाली, सोने, भरल्या ताटावर रडू नये ग कधी. त्यामुळे अश्रूंचा खारटपणा अन्नात जातो आणि जेवण खारट लागतं. मी म्हणाले, पारुल, तुला माहिती नाहीये, अगं मी ब्राह्मण कन्या असून मांस मटण खायचे. तेव्हा माझ्याकडे आश्चर्यानं बघणाऱ्या तिला मी माझ्या आईचं प्रभू घराणं, आमच्या कौसल्यामाई यांच्याबद्दल सगळं सांगितलं आणि म्हणाले, माझी आजी म्हणते, माणसानं आपल्याला आवडेल ते खावं प्यावं, पण आपली माणुसकी आणि भूतदया कधी विसरू नये. पारुल हसत म्हणाली, सोने, मला एकदा तुझ्या आजीला बघायचंच आहे आता. आणि मी पारुलला पुरे म्हणून माझं जेवण संपवलं. त्या रात्री मी एकटीच झोपले. या जुन्या हवेलीत ही माझी दुसरी रात्र होती. त्या पहिल्या रात्री मी काय प्रवासानं दमल्यामुळे मला लगेच झोप लागली होती, पण आज मला काही केल्या झोप येतच नव्हती. या भयाण हवेलीत, जिच्याबद्दल अनेक अफवा आहेत, त्या हवेलीत मी आणि पारुल दोघीच जणी आहोत ही कल्पनाच मला भयंकर वाटत होती. त्यात मला एकदम आठवलं की सासूबाई म्हणाल्या होत्या, कंकाल बाबा ह्याच हवेलीत कुठे राहतात, म्हणजे ते इथेच कुठे जवळपासच्या खोलीत राहत असावेत. त्या विचारांनी मला बरं वाटलं. खरंच कोण कुठल्या वेळी मनाला धीर देईल हे नाही सांगता येत. मी मुद्दाम माझ्या खोलीत पारुलला थांब म्हणून सांगितलं नव्हतं, कारण त्या बिचारीला उगीच माझ्यामुळे त्रास व्हावा हे मला बिलकुल मान्य नव्हतं. मी अंथरुणावर पडले तशी त्या शांत हवेलीत मला एकदम आजीची, आईची, बाबांची, येशामंजीची आठवण आली. मला आता ती माझी आजीची सुरकुतलेली पण मायेनं उबदार असलेली कूस आठवली. त्या कुशीत मी लहानपणापासून वाढले होते. मला नंतर सतत रडणारे ते माझ्या आईचे डोळे आठवले. ती म्हणायची, सोने, आपलं माहेर म्हणजे आपल्या मायेच्या माणसांचा आपल्याला मिळालेला आहेर असतो आणि या आहेराचं नाव माहेर असतं. पण मला हे सांगताना मात्र ती आपल्या माहेरच्या आठवणीनं डोळे टिपायची. आत्ता मला वाटलं, खरंच काही माणसं छान असतात, बोलायला छान वागायला असतात. त्यांच्या सहवासाला प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध असतो आणि त्या माणसातली माझी आई होती. आईच्या आठवणीने मला विलक्षण रडू कोसळलं. नंतर मला आजीची आठवण आली आणि वाटलं की माझी आजी आता मंजीला कुशीत घेऊन झोपली असेल. देवा, नेहमी तिच्या सुरक्षित उभेत मी राहिले. तिचा हात नेहमी माझ्या पाठीवर असायचा आणि आज मी इथे एकटी पडली आहे. मला माहिती होतं माझ्या आठवणीनं प्रत्येक क्षणी माझं घर रडत असणार. घरात कोणाच्याच घशाखाली घास उतरत नसणार. आमचा पांढऱ्या 10 वेळा मला घरभर शोधत फिरला असेल. हिरव्या झाडावरनं मला सोन्या सोन्या म्हणून हाकरत असेल आणि येशा मंजी माझ्या आठवणीनं डोळे पुसत असतील. मला माहिती होतं आमचे दादूबाबा, कौसल्यामाई, केदार काका आमच्या घराकडे 4 दिवस तरी माझ्या आठवणीनं फिरकले नसतील आणि मी ओक्साबोक्शी रडत रडत तेव्हा झोपून गेले. सकाळी मला जाग आली तर आश्चर्य घडलं होतं. बाबांचं ते छान लक्ष्मी स्तोत्र मला इथे स्पष्टपणे ऐकू आलं होतं. मी झोपेतून खडबडून जागे झाले आणि नंतर मला मी कुठे ते आठवलेलं होतं. रात्री मी स्वप्नात माझ्याच घरी आजीच्या कुशीत होते. मी रात्रीची स्वप्न आठवत त्या उघड्या खिडकीतनं बाहेरचं आभाळ बघत पलंगावर पडून राहिले होते. तेव्हा एक चिमणी त्या खिडकीवर बसून सारखी चिवचिव करायला लागली आणि तेव्हाच माझं दार पारुलनं खडखडवलं होतं. ती आंघोळीचं पाणी घेऊन आली होती. पारुल ते पाणी मोरीत ठेवून आली आणि तिने त्या चिवचिवणाऱ्या चिमणीला उडवून लावलं. मी तिला म्हणाले, अगं पारुल, कधी घरात आलेल्या चिमणीला असं उडवून लावू नये, कारण चिमणी ही ब्राह्मण असते आणि माणसाचा हात लागलेल्या आपल्या पिलाला ती सोवळं पाळून जवळ घेत नाही. तिला नेहमी देवपूजा लागते. पारुल, कुठे पाणी दिसलं ना की ती चिमणी पटकन आपली आंघोळसुद्धा आटोपून घेते.
तिला नेहमी घरचं जेवण लागतं आणि म्हणून ती नेहमी घराच्या सानिध्यात राहून आपली मुलं बाळं वाढवते. थोडक्यात काय, तू पुन्हा कधी असं चिमणीला उडवून लावू नको. पारुल आपले दोन्ही कान हातानं धरून म्हणाली, ठीक आहे आजीबाई, मी पुन्हा कधी चिमणीला उडवणार नाही. मला क्षमा करा आणि आपण आंघोळ आटोपून घ्या, कारण मी आता तुमच्यासाठी न्याहारी आणते. आम्ही दोघी मोठ्यांदा हसलो आणि नंतर एकदम त्या भानुमतीबाईची आठवण येऊन आमच्या तोंडावर हात ठेवून आम्ही खुदू हसायला लागलो. माझी आंघोळ आटपली. आज काही ती देवपूजा नव्हती. मी मोकळीच होते. थोड्या वेळानं पारुल मोठं न्याहारीचं ताट घेऊन आली. त्या ताटात शिरापुरी, गुलाबजाम, जिलबी, दुधी हलवा आणि गरम गरम वाफाळलेला चहा होता. मी फक्त चहा आणि दुधी हलवा घेतला. खाताना मी पारुलला पुन्हा त्या यल्लम्माच्या नवसाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. त्या मारुती ओढ्याचं छान वर्णन केलं. तुकारामाची फळं, दसऱ्याची फळं, ते सरडेबुवा आणि सापाचं दर्शन सगळं पुन्हा सांगितलं. मी म्हणाले, पारुल, त्यावेळी रात्री त्या घनदाट जंगलातनं आमची बैलगाडी जाताना माझ्या सगळ्या माणसांच्या सुरक्षित सानिध्यात ते असं घरासारखं जाणं ना फार सुखदायी होतं. त्या एक क्षणाची किंमत सूर्यचंद्रापेक्षा जास्त होती. आणि आता मी रडणार हे बघून पारुल घाईघाईत म्हणाली, सोने, तुझी माणसं इथे येणार आहेत ना? आत्ता रडू नको, थोड्या दिवसांचा विरह आहे, तू सहन कर. तिच्या त्या बोलण्यानं मला खरंच खूप बरं वाटलं. नंतर मी तिला एकदम म्हणाले, पारुल, मी तुला आत्ता काही विचारते, मला खरं ते सांग. पारुल हसली आणि म्हणाली, अगं पण विचार तर. मी तिच्याकडे बघत म्हणाले, समजा तू संपूर्ण विवस्त्र मोरीत आंघोळ करत असताना एखाद्या भल्या मोठ्या सर्पानं तुला येऊन घट्ट विळख्यात घेतलं तर तुझी काय अवस्था होईल? पारुल दचकून म्हणाली, सोने, मी त्या क्षणी घाबरून मरून जाईन. नंतर ती म्हणाली की पण सोने, मुळात असं काही घडणारच नाही, कारण माणसाचं आणि सापाचं वैर आहे ना, फार जुनं आहे. मी तिला माझ्याबरोबर घडलेलं ते मोरीतलं सगळं सांगितलं, पण त्यावेळी मी तिला विवस्त्र होते हे सांगितलं नाही. मी साडीत असताना हे घडलं असं तिला सांगितलं. तेव्हा पारुल डोळे मोठे वाटी एवढे करून अचंब्यानं ते सगळं अघटित ऐकत राहिली आणि हलकेच पदरानं आपल्या कपाळावरचा घाम टिपत म्हणाली, सोने, तू असामान्य रूपवती आहेस ना, त्यामुळे कदाचित त्या सापाला सुद्धा तुझी भुरळ पडलेली असावी. ती थांबून म्हणाली की सोने, काही घटना मनाला पटत नाहीत, पण त्या घडतात आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवायलाच लागतो. आत्ताचं बघ ना, आमच्या अंजन गावातनं माणसं नाहीशी होतात, हे मी तुला सांगितलं होतं ना. तर गावात म्हटलं जातं ते जंगलातल्या वाघरूचं काम असावं, तर कोणी म्हणतं ते चेटूक विद्येसाठी घेतलेले बळी असावेत. देव जाणे आता काय आहे ते. मग पारुल माझं ताट घेऊन गेली. तो दिवस माझा फक्त खाण्यापिण्यात आणि पलंगावर लोळण्यात गेला होता. आता त्या चिवचिवणाऱ्या चिमणीनं आपल्या चिमण्याला जवळ बोलवून खिडकीच्या वर घरटं बांधायला सुरुवात केली होती आणि अश्वत्थामाची आई त्या पिठाच्या दुधाच्या कटोरीकडे बघून रडतच होती. उद्या पुन्हा ती पूजा होती. आता मला ते योगिनीची आणि त्या एकत्र कालीशक्तीच्या प्रतीकाची आठवण येऊन कसं तरी वाटायला लागलं होतं. कधी मला वाटायचं की माझ्याबरोबर हे सगळं काय चाललंय. त्या रात्री पारुल आणि मी खूप वेळ बोलत बसलो होतो. नंतर कधीतरी ती उठून गेली होती आणि मी आजीचा आणि सगळ्यांचा विचार करत पलंगावर पडले होते. त्यावेळी बाहेरचं चांदण्यांनी भरलेलं आकाश बघत मी विचार करत होते की हे निंबाळकर माणसं फार विचित्र आहेत. ती माझ्या कुटुंबियांना इथे आणतील यावर माझा आता तितका विश्वास नव्हता. मी त्याच विचारांनी त्या चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत पलंगावर झोपले होते. त्या माझ्या उघड्या खिडकीतनं सुगंधित वाऱ्याच्या थंड झुळका मला आजीसारखं जवळ घेऊन थोपटत होत्या आणि नंतर माझे डोळे हलके मिटले. रात्री कधीतरी मला अचानक जाग आली, तेव्हा मला वाटलं माझ्या दाराशी कोणीतरी उभं आहे. मी हलकेच उठून वाकून बघितलं तर लालसर अशी ती पायघोळ कफनी मला क्षणभर दिसली. ते कंकाल बाबा असावेत, पण मला त्याची भीती नाही वाटली. मी विचार केला की ती सफेद डोळ्याचं भूत मेलं इथं इतक्या रात्री माझ्या खोलीच्या दाराशी करतंय काय. मी मुद्दाम जोरात ओरडले, कोण आहे? तसं माझ्या दाराजवळ आलेलं ते दारापासनं दूर गेलेलं मला जाणवलं. नंतर मात्र मला झोप नाही आली. त्या शांत हवेलीत लांबून असे काही अस्पष्ट आवाज येत होते. दूरवर साखळदंडाचा आवाज झाल्याचा भास मला झाला.
मध्येच पंखांची फडफड मला ऐकू आली होती. मला जाणवलं कोणीतरी माझ्या खोलीवर फिरतंय. मला त्याचा जड श्वास घेणं सुद्धा जाणवलं होतं आणि मी अत्यंत घाबरून डोक्यावरनं रजई ओढून पटकन प्रार्थना म्हणत कधी झोपले माझं मलाही कळलं नाही. सकाळी पारुल जोरजोरानं दार खडखडवत असताना मला जाग आली. मी डोळे उघडून बघितलं तर रात्री जागत चमकणाऱ्या त्या चांदण्या आता झोपायला गेल्या होत्या. सर्वत्र सकाळची कोवळी सोनसळी किरणं आसमंतात उतरली होती. तर त्या दोघा चिमण्या चिमणीची आपलं घरटं लवकरात लवकर बांधण्याची धावपळ उडालेली होती. हे सगळं बघत मी नंतर उठून दार उघडलं तर पारुल दाराशी घाबरून उभी होती. ती मला बघताच एकदम घाबरून म्हणाली, "सोने, अगं हे काय आहे?" मी पाहिलं, तिथे साकळलेल्या रक्ताचं थारोळं साचलेलं होतं. मी दचकून ते बघत म्हणाले, "पारुल, अगं हे रक्त कसलं? हे सगळं काय आहे?" पण पारुल, रात्री कुणीतरी माझ्या दाराशी आलं असं मला सारखं जाणवत होतं बरं. तेव्हा पारुल घाईघाईनं आत येत म्हणाली, "सोने, मी पाणी आणते. तू लगेच आंघोळ कर, पूजेला जायची तयारी कर. तोपर्यंत मी ते रक्त साफ करून ठेवते. आपण नंतर बोलू या रक्ताबद्दल." आणि मी थोड्याच वेळानं डोक्यावरनं आंघोळ करून, ती घाणेरडी साडी नेसून, डोकीत ते पक्ष्याचे पंख खोचून पूजेसाठी तयार होऊन खाली गेले. तेव्हा पूजेचं ताट घेऊन सासूबाई आणि बाकीची मंडळी खाली दिवाणखान्यात माझी वाट बघत उभी होती. मी भानुमतीकडे बघितलं. तिचा चेहरा पुसलेल्या पाटीसारखा लख्ख होता. त्यावर कसल्याच भावनांचा ओरखडा नव्हता. नंतर आम्ही त्या दुर्गम वाटेवरनं पूजेसाठी निघालो तेव्हा मला सारखं वाटत होतं की त्या रक्ताबद्दल सासूबाईंना सांगावं. पण मी नाही बोलले काही. मी दुसरी पूजा आटोपून परत माझ्या खोलीत आले तेव्हा बाहेर रक्त नव्हतं आणि उद्यासुद्धा पूजा नव्हती. पण मला आज पूर्वीपेक्षा भयंकर अशक्तपणा जाणवत होता. मी खूप आजारातून उठल्याप्रमाणे मला एक तऱ्हेचा विचित्र थकवा आला होता आणि त्यात मला प्रचंड भूक लागली होती. मी खोलीत आले आणि आधी ती साडी उतरवली, बादलीभर पाणी अंगावर ओतून घेतलं. पण तेवढ्याशा कारणानं मला विलक्षण धाप लागली होती. मला एकदम भयंकर मोठ्यानं किंचाळावं, रडावं असं सतत वाटत होतं आणि मी खरोखर मोठमोठ्यानं रडायला लागले होते. तेव्हा आत आलेली पारुल एकदम दारात थबकली, माझ्याकडे पाहत राहिली. नंतर तिने घाईघाईने आत येऊन आपल्या हातातलं ताट टेबलावर ठेवलं, माझ्याकडे धावत आली आणि मला जवळ घेऊन म्हणाली, "सोने, अगं काय झालंय? तू एकदम अशी थरथरतीयस का?" माझ्या कपाळावर गळ्यावर हात लावत ती दचकून म्हणाली, "देवा, अगं सोने, तुला तर भयंकर ताप चढलाय. थांब, मी मालकीणबाईंना सांगून येते." मी तिचा हात धरत म्हणाले, "नको ग पारुल, मी ठीक आहे." पण मला कळत नाहीये की ती त्यांची देवपूजा आटोपली ना की मला हे असं काय होतं. आणि एकदम माझं तोंड वर उचलून ती म्हणाली, "सोने, कसली पूजा ग?" त्या क्षणी मला मी घेतलेली शपथ आठवली आणि मी एकदम गप्प झाले. पण ह्या दुसऱ्या पूजेचा मला फार त्रास झाला होता. मला वाटलं प्रत्येक पूजेनंतर जर असंच होत राहिलं तर माझं काही खरं नाही. त्यात ह्या पूजेच्या वेळी तो तरंगत येणारा ढग सुद्धा तिथे नव्हता. त्याच वेळी पारुल हलकेच मला म्हणाली, "सोने, मावशींनी मला तुला सांगायला सांगितलंय की इथे तुझ्या जीवाला धोका आहे, तू लगेच इथनं निघून जा." मी रडत तिलाच विचारलं की "पारुल, अगं मी जाऊ कुठे?" पारुल एकदम चूप झाली आणि हलकेच म्हणाली, "तसं तू घाबरू नको सोने, मी इथे आहे. आणि हे बघ, प्रत्येक घराण्याचे धार्मिक विधी वेगवेगळे असतात. कदाचित या निंबाळकरांचे विधी वेगळे असतील, पण तू काही घाबरू नकोस, मी आहे." मी डोकं हलवलं आणि उठून बका राक्षसासारखं खाल्लं. नंतर पारुल माझं डोकं चेपत असताना मी गाढ झोपी गेले आणि त्यावेळी मला एक विचित्र स्वप्न पडलं. मी त्या स्वप्नात पाहिलं की मी आणि पारुल या हवेलीत जीव घेऊन पळतोय. आता आम्ही का पळतोय हे मलाच कळत नव्हतं, पण आम्ही पळत होतो. मी पळता पळता एकदम मागे वळून बघितलं तर पारुल खाली पडली होती आणि ती कालशक्ती हलत हलत पारुल जवळ येऊन उभी राहिली होती. नंतर मी घाबरून बघितलं, त्या काली शक्तीच्या हातात अचानक तलवार आली आणि त्या तलवारीनं ती शक्ती पारुलवर वाटेल तसे वार करत सुटलेली होती. ते दृश्य फार भयंकर होतं.
त्या प्रत्येक वाईट वारावर पारुल सोने सोने करून जीव घेऊन ओरडत होती आणि मी फक्त दूर उभं राहून त्या रक्तात तडफडणाऱ्या पारुलकडे बेबसपणे बघत उभी होते. त्या स्वप्नात मी पारुल पारुल करत रडत असताना तिनेच मला हलवून उठवलं. तिला असं प्रत्यक्ष माझ्याजवळ बघून मला फार बरं वाटलं. पण पारुलनं जेव्हा मला कसलं स्वप्न पडलं हे विचारलं तेव्हा का कोणास ठाऊक मी तिला ते स्वप्न सांगितलं नाही. मला तिला ते सांगावं असं वाटलं सुद्धा नाही. तुम्हाला तरी एखाद्याचं वाईट स्वप्न त्याला सांगावं असं वाटेल का? नाही की नाही? त्या रात्री देखील मी पुन्हा खूप बकासुरासारखं जेवले आणि माझं पोट भरल्यावर मला खूप बरं वाटायला लागलं. तरी मला सतत तो मावशीचा निरोप आठवत राहिला होता. पण मला वाटत होतं की मी निंबाळकरांची सून आहे. माझ्यावर प्रतापरावांची खिळलेली नजर मला बरंच काही सांगून जात होती. अशा परिस्थितीत ही मंडळी माझ्याशी काही गैर करणार नाहीत हा विश्वास मला होता. त्यात त्यांना माझ्या बाबांची भीती वाटत असणारच की. कदाचित सासूबाई म्हणतात तशा या विचित्र पूजा त्या कंकाल बाबाच्या असाव्यात. ते पात्र दिसतच होतं विचित्र. त्यांच्या पूजा आणखीन कसल्या असणार मासणाच्या? त्या विचित्रच असणार ना. त्यानंतर रात्री मी माझ्या घरच्या मंडळींची आठवण काढत आजीच्या कुशीत शिरले आणि मला गाढ झोप लागली. मध्यरात्री मला जाग आली तर माझ्या दारावर हलकेच कोणी टकटक करत होतं. तशी मी भयंकर दचकले, उठून बसले आणि मला वाटलं ते मेले कंकाल बाबा तर पुन्हा इथं रक्त हागायला आले नाहीत ना. पण ते माझ्या दारावर का टकटक करतायत? मी नंतर पलंगावरूनच वाकून दाराच्या खालच्या फटीकडे बघितलं तेव्हा तिथे मला चप्पल घातलेलं असं पुसट काही दिसलं. पण काळोखामुळे बाहेर काही नीट दिसत नव्हतं. मी जोरात म्हणाले, बाहेर कोण आहे? मला बाहेरनं प्रतापरावांचा आवाज ऐकू आला की सोनसळी मी प्रताप आहे, तू लवकर दार उघड, माझ्या जीवाला धोका आहे. हे ऐकून मी क्षणभर दार उघडू का नको या भ्रमात पडले होते. त्यात मला यांचा स्वर सुद्धा विचित्र वाटला होता. मी दाराजवळ तशीच उभे राहिले. तेव्हाच हे आई ग असं जोरात बाहेर विव्हळले. मी घाबरून पटकन दार उघडलं आणि त्यांनी मला काही कळण्यापूर्वी हसत हसत आत येऊन दाराला कडी घालून टाकली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.